तो दिन की शुरुआत करते हैं चाय के साथ। ये सब लोग बैठे हैं यहाँ पे चाय पीने। बाहर का मौसम भी बहुत मस्त हो रहा है। तो यहीं से ब्लॉग की शुरुआत करते हैं और चलते हैं देवकुंड वाटरफॉल की ओर। तर आपण आता इथून ब्लॉगची सुरुवात करत आहेत। आपण आज जाणार आहेत देवकुंड वॉटरफॉलला। तर बघा आता पुढे काय काय होते ट्रिपमध्ये, मी तुम्हाला सर्व कव्हर करेल। बॅगची पॅकिंग करतोय। अशा प्रकारे आपण आता निघणार आहेत। यहाँ से निकल के अभी जाएंगे हम देवकुंड। अशा प्रकारे आम्ही मुंबईतून निघलेले आहोत आणि जाणार आहोत देवकुंड वॉटरफॉलला। महाराष्ट्रातील सर्वात फेमस असा एक वॉटरफॉल आहे जो निसर्गरम्य परिसरामध्ये आपण आज प्लॅन केलेला आहे की आम्ही ॲक्च्युली 2-3 वॉटरफॉल जाण्याचा प्लॅन केला होता, मग त्यामधून एक आम्ही फायनल केला। तर त्यामध्ये आम्हाला देवकुंड वॉटरफॉल जाण्याचा खूप इच्छा होती, तर आम्ही तिथेच जाणार आहे। तर आता आम्ही एका जागी थांबलेलो आहे रस्त्यामध्ये, इथून नाश्ता करून आम्ही जाणार। मिसळपाव खायला सोबत इडली, डोसा, वडा, सांबार सगळं चटणी मिक्स आहे। अशा प्रकारे आम्ही आता देवकुंडच्या पार्किंगमध्ये पोहोचलेलो आहे। इथे कारला पार्क करून हा 2-3 किलोमीटरचा ट्रॅक आम्ही सुरू करणार आहेत। तर ट्रॅकसाठी रस्ता इकडे आहे, आमची पब्लिक समोर वेट करते। तर चला आपण ट्रॅकची सुरुवात करू। ओके, देवकुंडची एंट्री पास घेतो आहे, त्यानंतर ट्रॅकला सुरुवात करू। हा बँड आम्ही घेऊन एंट्री फीस आहे, त्यानंतर आपण ट्रॅकला सुरुवात करणार। इथे तिकीट काउंटरवर तुम्हाला 200चं तिकीट घ्यावं लागेल। ट्रॅकला सुरुवात करतोय, हा आपला ट्रॅकचा रस्ता। चला तुम्हाला कम्प्लिटली 1 घंट्याचा ट्रॅक करावा लागेल। मध्ये मध्ये तुम्हाला असे छोटे छोटे रेस्टॉरंट मिळणार, जर तुम्हाला इन केस काय खायचं असेल तर इथे तुम्ही खाऊ शकता। त्यानंतर सहज जास्त काय हार्ड ट्रॅक नाही आहे, बट तुम्हाला चालावे लागेल 1 ते 1.5 घंट्यासाठी। यानंतर आपण पोहोचणार देवकुंडला। तर अशा प्रकारे आपल्याला वाटेमध्ये एक ब्रिज पण लागेल, त्या ब्रिजवरून आपण चढून ये देख सकते हो आप देवकुंड का नज़ारा। पाणी 1.5 ते 2 घंट्याचा ट्रॅक करून आम्ही भरपूर इथे थकलेलो आहोत आणि अजून आम्हाला 10 ते 15 मिनिट अजून चालायचं आहे। त्यानंतर आपल्याला देवकुंड वॉटरफॉल दिसेल। तर फायनली गाईज आपण पोहोचलेलो आहे सुंदर अशा देवकुंड वॉटरफॉल इथे। ओ यार क्या ही नज़ारा है, काय व्ह्यू आहे इथला, तुम्ही इथे येऊ शकता। एकदम ऑसम असा व्ह्यू आपल्याला अनुभवायला मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला अजून समोर जाऊन मी दाखवेल।
प्रकारे तुम्ही हे आमचे लोक इथे एन्जॉय करत आहेत. तुम्ही बघू शकता देवकुंड वॉटरफॉल. इथे खूप पब्लिक आहे. आम्ही मंडेला आल्यामुळे एवढी काय क्राऊड नाही आहे, बट व्ह्यू बघण्यासारखं आहे. तर तुम्ही इथे वीकडेला या, विकेंडला येऊ नका. तर आता आम्ही इथे देवकुंडच्या समोर मॅगी बनवत आहेत. तो गाइस पहाड़ों में मैगी बना रहे हैं, मैगी. और आप व्यू देख सकते हो किस कहाँ पे बना रहे हैं. ये है देवकुंड वॉटरफॉल. तर आता आम्ही आहेत देवकुंडच्या एकदम समोरासमोर आणि आम्ही घरूनच ठरवलं होतं की आज देवकुंडवर मॅगी बनवायची. सो आम्ही आज इथे इप्पी पॅकेट आणलेले आहेत. हा पोर्टेबल स्टोव पण आणलेला आहे आम्ही. आणि बघा थेट पहाडाच्या समोर मॅगी खाण्याचा काही वेगळाच आनंद आहे. ते तुम्ही बघू शकता. आता आम्ही जस्ट मॅगी बनवली आहे आणि हा आमचा ग्रुप आणि हा देवकुंड वॉटरफॉल. पहाड़ों में मैगी खाने का अलग ही अंदाज है यार. चला आफ्टर मॅगी आता आम्ही बनवत आहे चाय. जस्ट आम्ही मॅगी खाल्लेली आहे, त्यानंतर आता चाय बनवत आहे. आणि आमच्या मागचा नजारा जर तुम्हाला बघायचा असेल तर बघू शकता. मागे आहे आपल्या एक्झॅक्ट मागे प्रकारे आपण खूप एन्जॉय केला. त्यानंतर आता आपण मनाकडे जात आहोत. तर आता वाजलेले 4 आणि 4-4:30पर्यंत हा वॉटरफॉल ओपन असतो. त्यानंतर आपल्याला सर्व लोकांना घरी जावं लागेल. तर चला मग आपण जाऊ. बाय गाईस, बाय हाकसे. चल तर रात्रीचं डिनर आम्ही बाहेरच करत आहेत. त्यानंतर वापस आम्हाला मुंबईसाठी जायचं आहे, बट खूपच लेट झाला असल्यामुळे आम्ही इकडे थांबलेलो आहे.